नमस्कार मित्रांनो, हरिश्चंद्रगडाच्या पार्ट 3 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पार्ट 1 मध्ये आपण पायथ्यापासनं दिवस उगवेपर्यंतचा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पार्ट 2 मध्ये आपण जे सकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंतचा प्रवास म्हणजेच जे गणपतीची गुफा आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये गणपती गुहेमधला आणि 2-3 वॉटरफॉल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर तिसऱ्या भागामध्ये आज आपण कोकणकडा, राजा हरिश्चंद्र मंदिर आणि केदारेश्वर मंदिर हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप भयानक हा व्हिडिओ असणार आहे आणि हे स्ट्रगल तर तुम्हाला पाहताच येत असणार आहे। खूप धोका आहे आणि दुःखामध्ये जे हरिश्चंद्र गड आहे, कोकणकडा आणि जे राजा हरिश्चंद्र मंदिर आहे, केदारेश्वर मंदिर आहे, ते कसं दिसतं हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला तर अजिबात विसरू नका। आणि केदारेश्वर मंदिरावर तुम्ही कधी येणार आहेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि केदारेश्वर हे जे हरिश्चंद्र मंदिर आहे याच्यावरती येण्याचा, या हरिश्चंद्र गडावरती येण्याचा कोणता चांगला काळ आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आम्ही दोघं चालत होतो आणि हे तुम्ही धुकं पाहू शकता, किती घनदाट जंगलामध्ये हे किती दाट धुकं आहे। आणि हे ढग सुद्धा म्हणायला हरकत नाही, कारण की आम्ही गडाच्या पायथ्याला होतो, त्यावेळेस ऊन पडलेलं होतं। जसं आम्ही गडावर आलो तसं हे दाट धुकं आम्हाला पाहायला भेटलं। आम्ही दोघं चालत होतो आणि जी कोकणकडा आहे ते आमच्यापासून 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर होती। आणि हे झाडे, हे चिखल आणि हे दाट धुक्यानं भरलेलं जंगल हे पाहायला खूप अनुभव आणि आम्हाला तिथे भेटला। आणि तुम्ही पाहू शकता की इथे गर्दी सुद्धा आहे। या दिवसामध्ये पावसाचे दिवस चालू आहेत, मौसम आहे, मान्सून आहे। या मान्सूनमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी किती लोक आहेत। आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा या गडावर यायचं असेल तर नक्कीच एक कमेंट करा की तुम्हाला येण्यासाठी कोणता वेळ चांगला आहे, कारण की आम्ही जे गेलो होतो ते 20 जून रोजी गेलो होतो आणि त्या दिवशी खूप धुकं होतं। म्हणजेच जून महिन्यामध्ये तुम्हाला इतकं जे व्हिडिओत आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल, इतकं धुकं आहे। 100 मीटर 50 मीटरच्या अंतरावर एक सध्या व्यक्ती दिसत नाही, पण आम्ही तसेच छोट्या छोट्या धबधब्याचे छोटे छोटे जे झड आहेत त्याचे आम्ही व्हिडिओ घेत गेलोत। आणि जसं आम्ही पुढं जाल तसं तसं धुक्याचं प्रमाण वाढत होतं। आणि त्याचबरोबर आमचं जे मन आहे, जे आमचं हृदय आहे ते म्हणत होतं की कोकणकडा पाहायचं, कोकणकडा पाहायचं। आणि शेवटीचा देव आमचा हट्ट आहे ते आम्ही पूर्ण करणारच होतो, कारण की आम्ही आलोच होतो ते कोकणकडा पाहण्यासाठी। आम्ही थांबत, आराम घेत आणि फोटो आणि रील्स बनवत कोकणकड्याकडेचा प्रवास आहे ते पूर्ण करत होतो। आराम करत, थोडं बसत, थोडं चालत आम्ही आमचा प्रवास पूर्ण करत होतो। आणि तुम्ही पाहू शकता की हे धुक्यामुळे आणि जे खूप दाट धुकं आहे त्याच्यामुळे आम्हाला पुढचं तर काही दिसत नव्हतं, पण आम्ही वाट काढत, रस्ता बघत, थोडासा ट्रेकिंगचा आनंद घेत रस्ता काढत पुढे जात होतो। जे धबधबे आहेत छोटे छोटे, जे खळगे वाहत आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडेसे फुटेज घेत तसं चालत राहिलो। कुणी येत होतं, कुणी जात होतं आणि धुकं एवढं प्रमाणात होतं की मला ते परत परत धुक्याचं असं त्याच्यामुळे आठवतं की तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे आणि ते धुकं किती आहे। ठीक आहे, तर कोकणकड्याकडे जाणाऱ्या जी लोक आहेत हे तिकडं जात आहेत, त्याच्यामुळे ही गर्दी दिसत आहे। आणि लवकरच आपण कोकणकड्याकडे जाणार आहेत, आपण पोहोचलेलो आहोत कोकणकड्यापर्यंत। आणि तुम्ही पाहू शकता खाली काय दिसतंय का, पूर्ण कोकणकडा हा धुक्याने भरलेला आहे। आणि उन्हाळ्यामध्ये ह्या कोकणकड्याचा पूर्ण सीन दिसतो, पण आम्ही ह्या कोकणकड्यासाठीच आलो होतो। आणि कोकणकड्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतंय की काही दिसत नाही, खूप धुकं आहे। तुम्हाला जर यायचं असेल तर प्लॅनिंग करून येत जा। आम्ही ट्रेंडिंग रील्स बघून आलो होतो की असा एक आपण फंटा खाली फेकल्यानंतर तो हवेने वर जातो, पण आमचा हा फंटा आहे तो हवेत आला, पण आम्हाला जो कडा बघायचा होता तो कडा दिसला नाही। आमचा प्लॅन तर सक्सेस झाला, पण जे आहे ते कडा मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जे पावसाळा आहे तो सोडून केव्हा पण येऊ शकता, कारण की कड्याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये एवढ्या दाट प्रमाणात धुकं आहे की जे तुम्हाला कड्याचा कुठलाही अनुभव घेता येणार नाही। आणि ट्रेंडिंग रील्स आहे ते रील्स नसून रिअल होऊन जाईल। तर आम्ही सगळे, आमची टीम होती, आमच्या टीमने हा ड्रोन सोबत आनंद घेतला, हुप्पा हुर्रे केलं आणि पुढच्या मार्गाला आहे ते सुरुवात केली। तर पुढे आपण जे आहे ते केदारेश्वर मंदिर आणि जे राजा हरिश्चंद्र मंदिर आणि पुष्करणी हे जे कुंड आहे ते पाहणार आहोत। तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही पाहू शकता ही कोकणकड्याचा आम्ही शेवटला आनंद घेतला। जे फांटे आहेत ते खाली फेकले आणि ते वर पण येऊ लागले, पण आम्हाला जे कोकणकडा पाहायचा होता, जे खालचं दृश्य पाहायचं होतं ते आम्हाला दिसलं नाही। फक्त
फक्त आम्हाला रॅलिंग आणि हवेचं प्रेशर, फुले, झाडाचे फंटे टाकून जे आनंद घेण्यात आला तेच कोकण कड्याचा आनंद आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. तर छोटे छोटे झाडं होते, नवनवीन जे वनस्पती होत्या ते आम्हाला तिथं पाहायला भेटल्या आणि कोकण कड्याचा असा आम्ही दोघांनी आनंद घेतला. आणि त्याच नंतर आम्ही पुढच्या मार्गाला आहे ते सुरुवात केली, कारण पुढचा मार्ग होता ते म्हणजे आपल्याला जे केदारेश्वर मंदिर, पुष्करणी कुंड आणि राजा हरिश्चंद्र मंदिर, म्हणजे 3 खांबाचं मंदिर. 3 खांब पडलेले आहेत आणि एकच खांब अस्तित्वात आहे, हे मंदिर आपल्याला पाहायचं आहे. आणि हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. ह्याच्या आख्यायिका पण खूप आहेत की जे 3 आहे ते जे 4 खांब आहेत ते 4 खांब जे युग आहे त्या युगाला दर्शवितात. आणि जे 3 युग आहे ते 3 युग झालेले आहेत आणि एक 4था युग आहे ते कलियुगाचा आहे, जे की ज्यावेळेस तो खांब पडेल त्यावेळेस जगाचा विनाश होईल असं पण म्हणण्यात आख्यायिका आहे. आता आपण पुष्करणी कुंडावरती आलेलो आहोत आणि हे पुष्करणी कुंड आहे. पुष्करणी कुंडाच्या शेजारीच हे केदारेश्वर मंदिर आहे आणि केदारेश्वर मंदिरात आम्ही जाणार आहोत, तिथे पण दर्शन करणार आहोत. आणि ही गर्दी पण पाहू शकता तुम्ही केदारेश्वर मंदिरावरती. पावसाळ्यात सुद्धा एवढी गर्दी आहे. आणि मित्रांनो, जे केदारेश्वर मंदिराच्या शेजारीच हे पुष्करणी कुंड आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता, हे पुष्करणी कुंड आहे आणि याच्यामध्ये तुम्ही स्नान करू शकता. आणि पाठीमागं जे आहे ते सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला भेटते. आम्ही दोघांनी या कुंडाचा आनंद घेतला, छोटे मोठ्या रील्स काढल्या, फोटो वगैरे काढले आणि आपल्या आठवणी आहेत ते जिवंत आठवणी आपल्यासोबत आणि कायमस्वरूपी ह्या आठवणी सोबत राहणार आहेत. कारण की आपण एका वेळेस गेलेलो, समजा परत त्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत, कारण आपण खूप दूरून ह्या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे जेवढे होईल तेवढ्या आठवणी घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. हे केदारेश्वर मंदिर आहे. केदारेश्वर मंदिराच्या शेजारीच हा कुंड आहे. या कुंडाच्या ठिकाणी आम्ही थोडेसे उभा राहून फोटो वगैरे घेतले, कारण मौसम इतका असा छान होता की माझं मन हे मोबाईलच्या बाहेर आणि या जे आहे ते कुंडाच्या बाहेर जातच नव्हतं. कारण की जेवढी होईल तेवढी आठवण मी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आणि कारण की ही आठवण माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची आणि आठवणीत राहणारी आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी माझी आठवणीतून घेऊन जाणार आहे. पुष्करणीवरती फिरून झाल्यानंतर पुन्हा आम्ही केदारेश्वर मंदिराकडे गेलोत आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता की ही पुरातन मंदिर आहे आणि कशा प्रकारे धुक्याने वेढलेलं आहे आणि अतिशय सुंदर नजारा. आम्ही दोघं जण या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघालोत. हे जुनं बांधकाम तुम्ही पाहू शकता, पायऱ्या आहेत आणि त्याचबरोबर आहे ते जे मंदिर आहे ते जुनं आहे, हेमाडपंथी आहे. या मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि हे मंदिराची रचना तुम्ही पाहू शकता, हेमाडपंथी रचना आहे. आणि जे पूर्वी या मंदिराचं खूप 400 वर्षापूर्वी या मंदिराचं जे बांधकाम झालेलं असावं. आतमध्ये गेल्यानंतर एक आपल्याला शिवलिंग पाहायला भेटतं. शिवलिंगाचं आम्ही दर्शन घेतलं, दोघांनी जोडीनं दर्शन घेतलं आणि हे पूर्ण जे आहे मंदिर ते धुक्यानं झाकलेलं आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर सुंदर असं शिवलिंग आम्हाला पाहायला भेटलं आणि दोघांनी आम्ही हात जोडून विनंती केली की देवा, हे देवा, आम्ही परत आम्हाला या गडावरती येऊ दे. दर्शन करून बाहेर आलोत आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही खांब पाहू शकता की पूर्ण दगडाचे आहेत आणि ही मूर्ती पाहू शकता. काही वर्षापूर्वी या मंदिराची तोडफोड करण्यात आलेली होती आणि जे मूर्तीची जे मुंडकं आहे ते सुद्धा इथं तोडण्यात आलेलं आहे. आणि हे पाऊस पाहू शकता तुम्ही, पाऊस सुद्धा होता आणि या मंदिराला पूर्ण शेवाळ म्हणायला हरकत नाही, पावसामुळे शेवाळ लागलेलं होतं आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हे खांब तुम्ही पाहू शकता, पूर्ण दगडी खांबावरती हे मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागलच्या बाजूनं एक गणपती आहे, जे की इथे सर्वजण त्या मंदिराच्या शेजारी आहे ते फोटो वगैरे घेत आहेत आणि आपल्या जिवंत आठवणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या मंदिराच्या बांधकामाचा तुकडा म्हणजे दगडाचा एक तुकडा आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत आणि त्याची आपल्या हरिश्चंद्रगडाची एक आठवण म्हणून आम्ही सोबत हा दगडाचा तुकडा घेऊन जाणार आहोत आणि ते देवघरामध्ये ठेवणार आहेत. माझ्या पाठीमागे पाहू शकता की गणपतीची एक सुंदर मूर्ती आहे आणि त्याचबरोबर पुढे एक छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही जाऊन दर्शन केलं आणि त्याचबरोबर दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे महत्त्वाचं एक केदारेश्वर राजा हरिश्चंद्र मंदिर आहे, जे की 3 खांबाचं मंदिर, म्हणजे 3 खांब पडलेले आहेत आणि एक खांबावरती जिवंत आहे असं त्या मंदिराकडे आम्ही जाणार आहोत. केदारेश्वर मंदिरापासून उजव्या बाजूला आम्ही थोडंसं चालत गेलोत आणि चालत गेल्यानंतर मंदिराचे थोडेसे धुक्यामधले फोटो घेतले, व्हिडिओ घेतले आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता. आताच मंदिर उघडं होतं पण धुक्यामुळे लगेच झाकून गेलं. तर मित्रांनो, असं वातावरण आहे, मान्सून पावसाळ्यामध्ये असं वातावरण आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जे आहे ते हिवाळ्यामध्ये येऊ शकता, पण पावसाळ्यामध्ये
तुम्हाला धबधब्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता, पण हे जे मंदिर आहे ते खूप धुक्यानं झाकून जाईल. जसं की केदारनाथ, अमरनाथचे मंदिर बर्फामध्ये झाकून जातात, तसंच हे धुक्यामध्ये झाकून जातं. आता आपण आलेलो आहोत जे राजा हरिश्चंद्र मंदिर आहे, जे 3 खांब पडलेले आहेत. एका खांबावरती जिवंत आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी आहे, पण लोकांची गर्दी आहे त्या मंदिरात. ती दर्शनासाठी, फोटो काढण्यासाठी खूप गर्दी आहे. आणि असं म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे ते 4 युगाला दर्शवलं जातं, कारण 3 युग संपले आहेत, त्याचा 4थं कलियुग आहे. आणि या कलियुगाचा जे खांब आहे ते खांब पडल्यानंतर कलियुगाचा अंत होईल असं पण म्हटलं जातं. आणि या पृथ्वी जे आहे ते पृथ्वीचा विनाश होईल असं पण काही आख्यायिका सांगितलं जातात. त्यानंतर आम्ही या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी रेस घेऊन पाण्यात उतरून समोर गेलो. तुम्ही पाहू शकता कमरे एवढं पाणी आहे आणि पाणी एवढं थंड होतं की बर्फासारखं पाणी आहे. आणि यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि एकदम मूर्तीच्या जवळ जाऊन मूर्तीला थोडंसं मूर्तीवरती पाणी टाकलं. या राजा हरिश्चंद्र मंदिराच्या खूप आख्यायिका आहेत, ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, हे जे हरिश्चंद्र मंदिर आहे ते 3 खांबा पाडलेले आहेत, एका खांबावरती आहे आणि खूप आश्चर्यजनक, आश्चर्य वाटण्यासारखं आहे, कारण की फक्त एका खांबावरती मंदिर आहे, 3 खांब पडलेले आहेत. पण हे जे खांब आहेत ते पूर्वी जे मुघलांनी पाळले असावेत असं पण काही म्हटलं जातं. पण हे जे दगडी खांब आहेत ते पडलेले आहेत आणि एकाच खांबावरती पूर्ण मंदिर आहे. आणि हे जे शिवलिंग आहे ते तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे. शिवलिंगाचं दर्शन केल्यानंतर आम्ही परत आलो. राजा हरिश्चंद्र मंदिराचं दर्शन केलं आणि दर्शन केल्यानंतर आमचा आनंद हा गगनात मावत नव्हता आणि मी मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर थोडासा पाऊस होता, भुरभुर होती आणि भुरभुर असताना आणि पाणी एवढं थंड असताना सुद्धा आम्ही हा ट्रेकचा आनंद घेतला आणि थोडेफार फुटेज घेतले जेणेकरून पूर्ण मंदिर दिसावं, 3 खांब पडलेले दिसावेत आणि एक खांबावरती मंदिर आहे असं फुटेज आम्ही पूर्ण घेतलं. ही गुफा आहे, या गुफेमध्ये हे शिवलिंग आहे आणि पूर्ण गुफेचं दर्शन म्हणजे गुफेचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा आमच्या आठवणी यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, हे हरिश्चंद्र मंदिर जगप्रसिद्ध मंदिर आहे. खूप दुरून जे आहे लोक या मंदिराला पाहण्यासाठी येतात. फॉरेनर सुद्धा आठवणीने आणि आवडीने या मंदिराकडे येतात, कारण खूप आता हे मंदिर, हे जे हरिश्चंद्र मंदिर आहे ते सुद्धा प्रसिद्ध होत चाललंय आणि खूप पाहण्यासारखं आहे. वाईड अँगलमध्ये सुद्धा आम्ही हे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे हरिश्चंद्र मंदिराचा आम्ही आनंद घेतला आणि बाहेरच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही आता गडाच्या खाली उतरत आहोत आणि वाटेत जाता जाता आम्हाला जे आहे ते वॉटरफॉल दिसले आणि वॉटरफॉलचा फोटो काढण्याचा मोह माझा आवरला नाही. मी ते फोटो काढले आणि खालच्या उतरतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. हे जे व्ह्यू आहेत ते तुम्ही पाहू शकता. गडावरती किती धुकं होतं आणि गडाच्या खाली उतरताना तुम्हाला स्पष्टपणे डोंगर वगैरे दिसत आहेत, खूप दूरवर पण दिसतंय, पण गडावरती सगळं धुक्यानं झाकलेलं आहे. आणि हे धबधबे सुद्धा तुम्ही पाहू शकता गडाच्या म्हणजेच खाली आहेत. रॅलिंग वगैरे तुम्ही पाहू शकता आणि हे जे उंच धबधबे आहेत, हे उंच कडा आहे ते हरिश्चंद्रगडाची कडा आहे. आणि जे हे सुंदर दृश्य आम्हाला खाली येताना दिसलं, कारण की आम्ही सकाळी 4 वाजता प्रवासाला सुरुवात केली होती, त्यामुळे आम्हाला हे जे रात्री आहे ते दृश्य पाहायला भेटलं नव्हतं. आणि गडावरती तर विशेष नाही, खूप धुका असल्यामुळे आम्हाला जास्त काही बघता आलं नाही. पण जसं आम्ही गडाच्या खाली उतरत चाललो तसं आम्हाला सुंदर नजारा हा पाहायला भेटला. हिरवेगार डोंगर आणि जी हिरवीगार चाहूल आहे त्याला जे चादर पसरलेली आहे. आणि गडाचे हे बाहेरचे फुटेज आहेत. गडाच्या आतवरती खूप धुकं होतं आणि येता आम्ही जे ट्रॅव्हलिंगचा आनंद घेतला, कारण की आमचा प्रवास हा संपलेला होता. हरिश्चंद्रगड आम्हाला एक शिकवून गेला, शिखर गाठणं महत्त्वाचं नाही, त्या वाटेवरचे प्रत्येक क्षण हे धाडस, ते जिद्द, ते खरं यश हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि कोकण कड्याबरोबर आपण हरिश्चंद्र मंदिर, राजा हरिश्चंद्र मंदिर, केदारेश्वर मंदिर आणि पुष्करणी कुंड पाहायला भेटलं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही आमची दुर्गनाथची टीम आहे. दुर्गनाथच्या टीमसोबत आम्ही हा आमचा पहिला ट्रॅक होता. ही टीम पाहू शकता तुम्ही. ही टीम आम्हाला बाय बाय करते. आणि त्याचबरोबर ही गाडी आहे जे की आम्हाला ट्रेकर्स दुर्गनाथ जी टीम आहे ते त्यांनी आम्हाला गाईड केलं, त्यांचं पण खूप धन्यवाद.
आणि पुढचा ट्रॅकसुद्धा आम्ही लवकरच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आमचे मित्र जाता जाता आम्हाला मोह आवरला नाही, त्यामुळे आम्ही त्यांना हातात हात देऊन अलविदा केलं. आणि अशाच व्हिडिओसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपला एक नवीन ब्लॉग येणार आहे आणि आपली एक फिल्मसुद्धा येणार आहे, जे की खूप सुंदर असणार आहे आणि ती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण त्याचे रिव्ह्यू टाकणार आहोत. ते व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ही दुर्गानाथचे आपले टीम लीडर होत्या आणि त्यांनी खूप चांगलं गाईड केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. टाटा बाय, सी यू.